खंदक असतो ना, आता ते येणारच आहे समजतात. खंदक असतो, खंदकात पाणी भरलेलं असतंय, मग ते कुठे कमळं वगैरे लावलेली असतात. मग राजा राणी आपल्याशी फिरत 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 एका ठिकाणी जाऊन बसतात गप्पा मारत. मग गप्पा मारता मारता काय की राजाची अंगठी तिथे गळून जिथे त्यात फुल असते त्या कमळाचं ते खेळत राहतो. त्यात खेळता खेळता त्यात काय होते, हातातली अंगठी जी आहे गळून त्या फुलात पडते. मग फुलात पडली, हे घरी येतात. अंगठी फार महत्वाची असते. घरी येतात, इकडे तिकडे काय रोजच्याप्रमाणे काय रोजचा कार्यक्रम असेल ते झाला सगळा, आणि सहजच पुन्हा राजाचं लक्ष जातं की आपल्या हातात अंगठी नाही. मग अंगठी केव्हापासून नाही कोण असतं हे तर कुठं माहिती. राजा म्हणजे राजाच, हातात अंगठी नाही एवढंच कळालं. मग अंगठी केव्हापासून नाही माहिती नाही, पण आत्ता अंगठी नाही एवढंच कळालं. कळल्यानंतर मग म्हणजे शोध घ्या, आणि म्हणजे चोरीला गेली. मग चोरीला गेली तर प्रधानाला सांगतात की महत्वाची अशी अंगठी आहे आणि चोराने बघा काय अचानकपणे नेली, कशी नेली, तिचा शोध घ्या. आणि शोधून आणलं तर बरं आहे, तर चोर सापडला नाही किंवा ती अंगठी सापडली नाही तर तुम्हाला शिक्षा देईल. बरं म्हणा. मग ते इकडे तिकडे पहा, घर पहा, राजधानी पहा, सगळी इकडे शोधलं, कुठेच नाही. मग घरात तर कुठे नाही. मग चोर असा कसा अटकेल असेल हो म्हणाले. राजाला सुद्धा कळलं नाही, हातात ती अंगठी राजाची गेली. म्हणजे काय बलिष्ठ चोर झाले म्हणाले. म्हणून विचार करीत बसले असतो, नाही तर आपल्याला शिरच्छेद आहे, शिक्षा आहे. मग आता घरी जेवायला बसलेले असतात. जेवायला बसल्यानंतर मुलगी जेवायला वाढत असते. ते जेवायला वाढल्यानंतर ती चलाक असते, मग ती हुशार असते. ती पाहते की आज बाबांचं काही जेवणात लक्ष नाही. मग ती विचारते की काय काळजी आहे, काय विचार आहे. नाही बाळ काय नाही काय नाही, बरं आहे. तिला कशाला सांगायचं, आधीच माता नाही, विचारलं कशाला काळजी सांगायची, म्हणून सांगायचं काही नाही. ते सांगा ना तुम्हाला काय काळजी लागली, जेवत नाही तुम्ही म्हणून म्हणते. मग आता तेवढं ऐकत नाही म्हणून सांगतो की काय नाही, राजाच्या हातातली अंगठी हरवली आणि ती काही सापडत नाही. ती जर सापडली नाही तर मला शिक्षा करणार आहेत. आणि उद्याचा शेवटचा दिवस आहे. मग म्हणाली त्यात काय मोठं, म्हणाले अंगठी सापडली. म्हणाली कसं काय बाळा, तुला कशी माहिती? मला माहिती नाही. गावाच्या बाहेर उद्यान आहे, तिथे एक नग्न महाराज आहेत, नग्न महाराज आहेत, ते सांगतात म्हणाले माहिती. मग सांगतात म्हणाले, बरं म्हणाले त्याच्याकडे जावं म्हणाले, महाराजाकडे म्हणाले. मग आता काय म्हणतात, त्याला आवडत नसतात हे जैन म्हणून. मग पण म्हणले त्याच्याशिवाय विचारलं तर मिळत नाही, नाहीतर तर शेवटी काय करायचं. पण म्हणले चला. मग जातात तिथे प्रधानजी गेल्यानंतर गंमत अशी, यांचं ध्यान संपलं असं बघतात तर त्या काय दरवाजातून असाच यांच्यासारखेच प्रवेश करीत होता. आणि प्रवेश करता करताच महाराजांनी सांगितलं की तू अंगठी विचारायला आलेला आहेस है ना. आणि अंगठी म्हणाले सुरक्षित आहे म्हणले कमळात. खंदक जो आहे जिथे राजा राणी फिरायला गेले होते है ना, जिथे फिरायला गेले होते त्या फिरायला गेल्यानंतर त्या ठिकाणी हातातून गळून पडलेली आहे. आणि ते सूर्याच्या वेळेला उमलणारे कमळ आहे, तेव्हा आता उमललेच आहे. काय आता उमललेलं आहे, तिथे गेला की तुला सापडेल. तिथेच कमळात आहे, कशी प्रसिद्ध आहे, काळजी करण्यासारखं काही नाही, जा मिळते म्हणून. तर याला वंदन करायचं, वंदन न करता त्याने आपल्याला माहिती सांगितली. बरं झालं म्हणाले, पिठाटळी वंदन करायचं नव्हतं आपल्याला, बदल म्हणले. पण माहिती तर मिळाली. मग कुठला खंदक वगैरे ते स्पष्टीकरण दिलेलं असते. गेल्यानंतर त्या बघितल्यानंतर त्या जागेवर जिथे बसले तिथं कठ्यावर बसलेले बघितलं, ते कमळ उमरलेलंच होतं. त्यात अलगद अंगठी जशी तशी होती, घेतली, राजाला दिली.
राजाला तर अंगठी दिली, मग राजाने शाबास केली, समजा काय बक्षीस द्यायचं दिलेलं. कशी कळाली तर ते महाराजाकडून माहिती कळाली असं सांगितली वाटतं. मग तिथून एक दरबार वगैरे भरतो, सगळं झालं, रोजचे कार्यक्रम होतात. एकच विचार येतो की ही विद्या मिळाली तर बरं होईल असं म्हणतो. मग आता विद्या मागायचं त्यालाच विचारली पाहिजे है ना. मग जायचं, मग विनय करतो आणि म्हणतो मला ही विद्या मिळेल का? तर मिळेल म्हणाले. काय सांगितलं? मिळेल, परंतु काय माझ्या बरोबर राहिले पाहिजे 6 महिने. मग चला म्हणाले. ते विहार करून निघाले. माझ्यावर मग विचारून येतो म्हणाले. विचारून येतो म्हणलं तर मग घरी सांगून आला, मी यांच्याबरोबर महाराजाबरोबर जातो आणि अशी ती विद्या आहे, ती विद्या मी प्राप्त करू इच्छितो. ती प्राप्त केली की म्हणजे आपलं जीवन सुंदर होऊन जाईल. बरं म्हणाले. मग चला. मग बरोबर राहिले. बरोबर राहिल्यानंतर काय झाले? मग आता रोज काय सांगितलं त्याला? मला उदाहरण कशासाठी दिलं मी फक्त की इथं त्यांना बाकीचं भोगभोगाच्या टीव्ही पाहिजेत, भोगभोगाच्या वस्तू पाहिजेत. मग परमभोगाची वस्तू द्यायची आहे सगळं. आता कशाचा भोग घेत नाहीत केवली? तुम्ही तर एक 10 गोष्टीचा भोग घेतात, केवली सगळ्याचा भोग घेतात का नाही? घेतात. हा, सगळ्याचा भोग घेतात. आणि मग सगळ्याचा भोग घेतात तर परम भोग द्यायचा. मग त्याला ते सांगायचं तुला परम भोग देतो, परम भोग देतो ही माहिती सांगितल्यानंतर तो बरोबर येतो. मग तो तसा प्रधान जसा गेला. मग गेल्यानंतर महाराज काय की ते माहिती मिळण्यासाठी द्रव्य गुण पर्याय यांची चर्चा आली की रोज चर्चा सुरू झाली. चर्चा सुरू झाल्यानंतर चिंतन मनन विचार सुरू झाले. मग 1-2 महिने त्यांच्या सानिध्यात राहिला असेल तर दृष्टी काय झाली? आत्मानुभूतीकडे आली दृष्टी. स्वभावाचं दर्शन होऊ लागलं, आत्मानुभव होऊ लागला, यातील खरा आनंद मिळू लागला. मग काय त्याच्या अनुषंगानं सहजच व्रत काय घेतली, समजा पाळायला लागला. पुढे मग 6 महिन्याच्या आतच त्यांनी दीक्षा मागितली किंवा दीक्षा घेतली. मग ते महाराज काय तुला घरी जायचं होतं? तिथेच झाली दीक्षा. तसं येथे या लोकांना जेव्हा मला गाडी जागा मिळत नाही, बस नाही, मोटार नाही, यांच्याजवळ कार आली, आमच्याजवळ तशी नवी कोरी कार नाही, जुनी कार आहे पण नवी कोरी आली नाही, म्हणून काळजी आहे, चिंता आहे, दुःख आहे. तर मग का तुला मिळेल म्हणून सांगायचं. मग याच्या तत्वज्ञानाच्या नादी जर लागला तर काय शिवभाव तर झाले, सहजच अनुकूल परिस्थिती तर बहिरंगात आलीच, पुण्य येतेच, पुष्कळशा अडचणी तर सोडवल्या गेल्याच. आणि दुसरी गोष्ट इकडे अशी होते की तत्वज्ञानाचा खरा आत्मानुभूतीचे वाहन मिळालं, तत्वचिंतनाच्या अनुभूतीचं वाहन मिळालं. मग काय अनुभूती झाली, परम अनुभूती झाली, चालवृद्धी वगैरे झाली, सगळ्या वृद्धी झाल्या, ते केवली झाली. म्हणजे कमागायची काय सगळीकडे अनुभव कसं काय सांगायचं. तर हे जर सांगितलं तर त्यांना सहज मिळतात. लोक व्यवहारात समजा तत्वाचा विचार जोपर्यंत करू लागलेला आहे तोपर्यंत शिवभाव झाले. शिवभावाच्या पापकृतीचा तितका उदय नाही आला, संक्रमित झाल्या. मग शिवभावाच्या पोटी त्याला अनुकूल परिस्थिती आली, सहज घरातल्या धंद्यातल्या व्यवहारातल्या सहज गोष्टी आल्या, परंतु त्या गोष्टी येऊन देखील रुची नाही राहिली. परात अनुभूती सगळी अनुभूती स्वरूपाचा आनंद जो मिळाला तो परमानंद मिळाला ना. या जनतेला जेव्हा वाटते की आम्हाला मोटार नाही, कार नाही, टीव्ही नाही, रेडिओ नाही, पैसे नाही, काय बाकीचं काही पाहिजे, त्यांना हे सांगायचे की तुम्हाला अस्सल भोग देतो, काही भोग सोडायचे नाही आणि या भोगात वृद्धिंगी होती. मग काय हरकत आहे का? ही भाषा बोला. तुम्ही अजून दुनिया पद्धतीतली भाषा बोलता की तुला मुक्त व्हायचं की नाही, सगळं सोडायचं की नाही. मग ते म्हणतात आम्हाला सोडायचं तर काय नाही, सोडायचा विचार येईल तेव्हा मग तुमच्या मंदिरात येऊ, सरस्वती भवन मध्ये येऊ, मग महाराजाकडे येऊ असं आहे. आणि मग ते काय इकडे येत नाहीत, ग्रंथ वाचत नाहीत, मंदिरात येत नाहीत, काहीच करीत नाही, मग सगळंच बाहेर राहिलं. तर त्यांना ह्या भाषेत सांगायचे तुला आता जेवढे भोग मिळतात त्याच्यापेक्षा
अनंतपट भोग मिळतील. 2-4 काय मागतोस? एक काय? अरे एक करायचा काय अर्थ आहे? सगळ्या गोष्टी तुला भोगायला पाहिजे का नको? आणि मग नको असलं तर माझं काय म्हणून काय? आणि सगळे भोग पाहिजे असेल तर सांगतो मग येत जा. मग जसा प्रधानजी तिथे ती कला शिकायला आला तर परम कला शिकला. मग इकडे आहे ना, एकच भोग आहे, सगळे भोग घेण्यासाठी जर आला तर परम भोग घ्यायला लागला, मदत झाली. काय वाईट होईल का? ही भोगाची भाषा सांगा, त्यागाची भाषा नका सांगा. म्हणजे त्या प्रधानजी कडून त्याग सहज होऊन गेला. घर सोडलं की नाही त्याने? का सोडावं लागलं? सुटलं. मग या लोकांना ही जी पंचम काळातली भोगेच्छू असणारी जी जनता आहे, त्या जीवांना सांगा ना की परम सर्वस्वी भोग मिळतील. 1-2 नाही, सगळेच्या सगळे भोग, परिपूर्ण भोग मिळतील. मग ते येतील, ऐकतील, वाचतील, मनन करतील आणि त्याचं जर चिंतन करतील तर केवली होतील, सगळे भोग भोगतात. केवळ ज्ञानी होतात, सगळे भोग भोगतात. मग बाहेर जातील का? आणि जगाच्या दृष्टीने, तुमच्या दृष्टीने त्यागी झाली असतीलच. पण तुम्ही जर त्याला अगोदर सांगायला गेला की त्यागी पण, तर त्या भाषेची त्याला चीड आहे, ते सांगून जायचंच नाही. आणि तिथे भोग घ्यायला मिळवायला जातो आणि खरे भोग मिळत नाही, खरा भोगही मिळाला नाही आणि बाकीची समृद्धी मिळाली नाही. उलट काय झालं? त्या भोगाच्या इच्छेच्या पोटी जितके संक्लिष्ट परिणाम झाले, उलट त्याच्यामुळे जेवढे भोग मिळणार होते तितके सगळे मिळाले नाहीत, उलट थोडे मिळाले. जरी जगाच्या दृष्टीने त्याला 10,000 पासून लाख रुपयापर्यंत प्राप्ती झाली, पण त्याच्या नशिबात अब्जावधी रुपये मिळणार होते, त्या मानाने काहीच मिळाले नाही. लाख रुपये मिळाले, संक्लिष्ट परिणाम झाले ना, अशी कमीपणा आहे. असं घडते. कुठे फळ मिळालं? पण उलट तीव्रता वाढली तरी मिळतच नाही, अशी घटना घडते. म्हणून म्हणतात की त्याला ती भाषा न सांगता सांगायचे की परम सुख मिळेल, परम कल्याण होईल, सगळे भोग मिळतील, एकही भोग सोडायचा नाही. मग काय हरकत आहे का? तुम्ही जाहिरात अशी देऊन तर या, टीव्हीवर देऊन या, याच्यावर द्या, नात्या पुतात म्हणा परम भोग भोगण्याची, संपूर्ण भोग भोगण्याची कला शिकायला मिळेल. हा सुवर्ण संधी. जाहिरात अशी द्या रेडिओवर सुद्धा. ज्यांची ज्यांची असेल त्यांनी नावं नोंदवा, ऍडव्हान्स बुकिंग लवकर नोंदवा. ही सुसंधी सोडू नये, अशी जाहिरात द्या. बघा खरंच तुम्ही. मग कसं भोग सांगायचं सांगतो. मला सांगा की कोणत्या केवलीने सोडले हो भोग? नाही सोडले. बघा बाबाची 6 साथ आहे. केवली झाल्या म्हणतो, कोणते भोग सोडले काय? कोणते सुद्धा भोग सोडले नाही. कारण केवळ ज्ञानात सगळेच पदार्थ जाणले जातात. मग सगळ्या पदार्थाचा भोग घेतला की भोग घेणं म्हणजे काय? सिनेमा जाणलंच की नाही. सिनेमाचा भोग घेणं म्हणजे सिनेमा जाणणं. कोणता सिनेमा सोडला केवलीला विचारा, ओळख विचारा. तुम्हाला सगळे भोग भोगायचे की नाही? नाही भोगायचे? काय भोगायचे की नाही? काय गंमत आहे? अरे त्यांच्यासारखा रमणारा कोणी दुसरा कोणी नाही. ही भाषाच कशी असे बोलतात? ते सगळे भोग भोगतात, तन्मयतेने भोगतात आहे ना. तन्मयतेने परम सुख परम आनंद भोगतात. तुम्ही तर तो भोगत नाही, कारण व्यग्र आहात. तुम्ही लाडू खायला जाता, लाडूचा गोडपणा चाखेपर्यंतच तिखट खावंसं वाटतं. तिखट खावेपर्यंतच लगेच तुम्हाला टीव्ही पाहावासा वाटतो. टीव्ही पाहीपर्यंत तिकडे खाता खाता गाणं ऐकायचं दुसरं, बाहेरचं गाणं वेगळंच चाललंय. हे टीव्हीवर गाणं नाही, ते गाणं ऐकायचं वाटते. तुम्ही तर व्यग्र होता आणि ते निर्व्यग्रतेने सगळा भोग घेतात. म्हणून म्हणतो की संपूर्ण परम भोग घ्यायला शिका. आता समय सर्वात होता.
संयोग केवली भगवान काय करतो? शरीरात आहेत की शरीराच्या बाहेर आहेत? सशरीरी आहेत. संयोग केवली आहेत ते कसे आहेत? सशरीरी आहेत. मग शरीरामध्ये जर राहतात तर ज्या शरीरामध्ये ते राहतात, ज्या शरीराचे ते स्वामी आहेत, अधिष्ठातृ आहेत, तर ते त्या शरीराचे स्वामी असताना त्या शरीराची स्तुती केल्याने निश्चयाने त्या केळीचे स्तवन कसे बरे होत नाही? शंका सुंदर आहे. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की काली शंका लिहिली, आम्ही त्या घरात राहतो, तर आम्ही त्या घरांचं स्तवन केल्याने त्या शेडजीचे स्तवन कसे झाले नाही? राजा ज्या शहरात राहतो त्या शहराचे वर्णन केल्याने, राज्याचे वर्णन केल्याने त्या राजाचे वर्णन कसे झाले नाही? आम्ही ज्या शहरात राहतो त्या शहराच्या अनुषंगाने केलेल्या शारीरिक स्वरूपाची जी व्रते आहेत, ती व्रते केल्यानंतर त्या व्रतांचे स्तवन केल्यामुळे आत्म्याचे स्तवन कसे झाले नाही? किंवा आम्ही तीर्थक्षेत्राची वंदना केली, त्या तीर्थक्षेत्राच्या वंदनेमुळे म्हणजे तीर्थक्षेत्राचा विचार केला, त्यामुळे आत्म्याचे स्तवन कसे झाले नाही? तीर्थक्षेत्राचे श्रीमद शिखरजी वगैरे या क्षेत्राचे विचार केले असताना मोक्ष मार्गाचा विचार कसा झाला नाही? अशी शंका तो विचारतो आहे. की नाही की आम्ही उपवास केला, उपवास केल्यामुळे अन्न पाण्याचा त्याग केला, 4 प्रकारच्या आहाराचा त्याग केला, असा उपवास केला असताना आत्म्याचे स्तवन कसे झाले नाही? मोक्ष मार्ग कसा झाला नाही? आत्मानुभव कसा झाला नाही? सगळ्या शंका येत आहे. ते उत्तर काय दिलं पण? नैरम्मी वन्निदे जह नवी रन्नो वन्नना कदा होती होती. जर ज्याप्रमाणे नैरम्मी नगराविषयीचे वर्णन केले असताना, वर्णन केले असताना रन्न म्हणजे राजाचे वर्णन कसे होत नाही का होते? कसे केले? नगराचे वर्णन केले म्हणून राजाचे वर्णन केले गेले असे होत नाही. राजाचे वर्णन केले नाही, नगराचं वर्णन केले म्हणून राजाचे वर्णन केले गेले असे नाही. मग त्याप्रमाणे देह गुणे थुवंते, देहाच्या गुणांचे स्तवन केले असताना न केवली गुणा सुधा होती, केवलींच्या गुणांची स्तुती केली असे होत नाही. सुंदर आहे. त्याच्या स्पष्टीकरण खाली टीकेत छान दिलं. तथाही प्राकारकमृतांबरं मुपवनराजी निवीर्ण भूमितलं पिबति वैनगरमिदं परिभावनेन पातालम् इति नगरे वर्णिते अपि राज्ञः तत् अदुष्टात्वे अपि प्राकार उपवन परिखादी मत्व अभावात वर्णनम न स्यात्. काय केलं? प्राकार कवलित अंवर जे तट आहेत, भिंती आहेत, नगराच्या ज्या भिंती आहेत, तट आहेत, त्या भिंती कशा गेल्या आहेत? अंबर जे आकाश आहे त्या आकाशापर्यंत जाऊन पोहोचल्यात. गगनचुंबी म्हणतात तुम्ही. गगनचुंबी इमारती आहेत, गगनात संपूर्णपणे पसरल्या आहेत. आणि ती कशा आहे? त्याची भूमी कशी आहे? उपवन राजी निगीर्ण भूमितलम. भूमी जी पृथ्वी आहे ती सगळी कशी आहे? उपवनाने गळून टाकली आहे. म्हणजे सगळं जिकडे तिकडे हिरवेगार आहे. सुंदर आहे, विचार करण्यासारखा. उपवनाने सगळी भूमी गिळून टाकली आहे की नाही? आणखी काय केलं? नगर जे आहे ते कसं आहे?
परिखातिका. परिखातिका म्हणजे खंदक. पूर्वी होती खंदक असेल ना, ते खंदकाने काय केलंय, पाताळ सगळं पिऊन टाकलं. पाताळ जे आहे ते सगळं म्हणजे फार खोल आहे. मग असं वर्णन केले असताना राजधानीचे, राज्याचे असे वर्णन केले तर राजाच्या कोणत्या गुणाचे वर्णन केले? राजाच्या सुव्यवस्थितपणाचे वर्णन झाले. राजा चांगला असतो तरच नगर चांगलं असतो. अशा रीतीने इति नगरे वर्णिते अपि, त्या नगराचे वर्णन केले असताना आणि राजा त्याचा अधिष्ठातृ असताना देखील, अधिष्ठातृत्वे अपि, राजा त्याचा स्वामी मालक असताना देखील व्यवहारण्याने, असद्भूत व्यवहारण्याने मालक आहे. एक कागद घ्या. राजाच्या या नगरीचे वर्णन म्हणजे असद्भूत व्यवहारण्याने वर्णन आहे. ती नगरी आणि राजा तादात्म्य आहे का? कुठे आहे? मग प्राकार उपवन परिखादी मत्व, परिखादी मयपणाचा अभाव असल्याने राजाचे वर्णन न शास्त्र, राजाचे वर्णनच होत नाही. बघा, त्या दिवशी एक उदाहरण सांगितलं होतं. राजा नाही पटत तर रोजचं ताजं उदाहरण, लग्नाचं उदाहरण सांगितलं होतं ना एके दिवशी. काय सांगितलं होतं पुन्हा आठवण, की जावाई शोधायसाठी निघाले. मग नेमले काही गाव आणि आले घरी. आले शेठजी घरी आले. आल्यानंतर घरी काय सांगायला सुरुवात केली पत्नीला. आल्यानंतर हातपाय धुतले, जेवायची वेळ झाली म्हणून जेवायला बसवलं. मग जेवण देता देतात काय विचार, कसं काय आहे काय आहे ते सांगायला लागलं. इकडे खाण्याचं काम चालू आहे, तिकडे बोलण्याचं काम चालू आहे. तेवढ्या वेळात सगळं काम चालू आहे. मग सांगायला लागले, काय सुंदर आहे बघ, मुंबईला राहतो. आपला भावी जावाई कुठे राहतो? मुंबईला राहतो. मग कुठे राहतो? काय म्हणायचे? मरीन लाईन वर. काय मलबार ते राहतो. म्हणाले, काय सुंदर बंगला बांधलाय. बस रत्नजडीत बंगला आहे. काय करू सोऱ्यात होतात म्हणे बंगला. इतका कडेकोट बंदोबस्त आहे आणि रत्न सगळी जडवलेली आहेत. आता आपला जावा म्हणजे भावी निगम आणि आपला जावा ठरवलाय म्हणून आपल्या जावयाचा बंगला असा आहे. भिंती इतक्या सुंदर आहे. बर, मग पुन्हा वर्णन काय केलं? त्याचे वडील फार शिकलेले आहेत, त्यांचे कारखाने पुष्कळ आहेत. बर, सासूबाई आपल्या म्हणजे आता आपल्या मुलीची सासूबाई, भावी सासूबाई म्हणून सासूबाई भावी नैगम नाही. हे सगळं इथे लावले ना खाली, भावी नैगम नाही आहे त्याच्या खाली, नैगमाची नाही ना त्याच्या खाली उपचारित असद्भूत व्यवहार नाही आणि ती सगळी भावी नैगम नाही आणि सासूबाई, मुलीची सासूबाई. काय सुंदर आहे. तुम्ही तिथं बाहेर गेला काय? तसं नाही बाहेर. सुंदर आहे, चांगली आहे, गोड आहे. आपल्या पोरीचा सांभाळ ती अगदी पोरीसारखंच करेल, त्रास होणार नाही. बर, मग तिचा दीर जो आहे म्हणजे तो किती सुंदर आहे, चांगला आहे. बर, त्याची पत्नी त्याचं लग्न झालेलं आहे. मग त्याची पत्नी किती सुंदर आहे, छान आहे, मुलंही छान आहेत, शिकलेली आहेत, सगळं अप टू डेट काम आहे. सगळं वर्णन चालू झालं. गाडी कशी आहे, मोटार कशी आहे, चपरासी कसा आहे, नोकर कसे आहेत, दाया कशा आहेत, आया कशा आहेत, सगळं वर्णन केलं. त्यांचे मित्रमंडळ कसं आहे याचं सगळं वर्णन सांगितलं. महत्वाची गोष्ट सांगितली बाबाजींनी. काय सांगितलं? अहो, या सगळ्या वर्णनात जावयाचं वर्णन कुठे आहे का? काही जावयाचं वर्णन नाही. मग कसे विचारतात की राजधानीचं सगळं वर्णन केले, की राजधानी अशी होती,
गगनचुंबी इमारती होत्या किंवा त्याचे संरक्षण कसे होते वगैरे सगळं वर्णन केलं. धन धान्य संपत्ती वगैरे बाहेरचे वर्णन केलं. पण राजा स्वतः कसा आहे याचं वर्णन कुठे केलं काय नाही. म्हणजे या बाहेरच्या वर्णनाने राजाचं वर्णन खरं होत नाही. गाडी मोटार बंगला वगैरे याचे वर्णन केले म्हणून जावयाचं वर्णन होत नाही. जो जावाई यांनी शोधला आहे तो कसा आहे हेच वर्णन काय. त्याच्या शरीराचं काही वर्णन कुठे केलं की त्याचे डोळे कसे आहेत, नाक कसे आहेत, केस कसे आहेत, ओठ कसे आहेत, कान कसे आहेत, काय शिकला आहे, काय माहिती आहे की नाही, चांगला समजदार आहे की अज्ञानी आहे, चांगला आचार आहे की वाईट आचाराचा आहे, सवयी चांगल्या आहेत की वाईट आहेत, याचं काय वर्णन केलं का. काही केलं नाही. म्हणून जावयाचं वर्णन केलं नाही. आणि मग जावयाचं वर्णन केलं नाही तर ती माता आपली कन्या त्या मुलगाला देईल काय. ती प्रथमतः विचारेल हे सगळं वर्णन केलं ठीक आहे, परंतु मुलगा साक्षात कसा याचं वर्णन करा. तेही सांगितल्यानंतर त्यांनी पुन्हा बाहेरच वर्णन केलं. त्याचे दोस्त असे आहेत, मित्रमंडळ असे आहे, ते सगळेजण कसे आरामात राहतात त्याच वर्णन केलं. जावई मूळ मुद्दा जो जावई आहे त्याचं त्या मुलाचे वर्णन एक कणभरी करीत नाही तर त्याचा उपयोग नाही. मग येथे म्हणतात है ना तथाएव त्याप्रमाणे नित्यम अधिकार सुस्थित सर्वांगम अपूर्व सहज लावण्यम अक्षोभम विव समुद्रम जिनेन्द्र रूपम परम जयति इति शरीरे स्तूयमाणे अपि तीर्थकर केली पुरुषस्य तद अधिष्ठातृत्वे अपि सुस्थित सर्वांगत्व लावण्यादि गुण अभावात स्तवनम न स्यात्. त्याप्रमाणे नित्य अभिकारी सुस्थित सर्वांग अपूर्व सहज लावण्य असणार, सुंदरता शब्दाची, अक्षोभ शांत असणार असं समुद्राप्रमाणे जिनेंद्राचं शरीराचं स्वरूप परम सुंदर आहे याचा जय जयकार असो. अशा रीतीने जर जिनेंद्राचे वर्णन केले तर कशाचे वर्णन केले. इति शरीरे स्तूयमाने अपि. प्रत्येकाच्या पुस्तक आहेत की नाही. इति आहे ना. अशा प्रकाराने शरीराचे स्तवन केले असताना देखील अपि शब्द आहे देखील तीर्थकर केली पुरुषा त्या शरीराचा अधिष्ठाता असून देखील आत्मा जीव केवली पुरुष केवली आत्मा केवळ ज्ञान पर्यायाला आत्मा त्या शरीराचा अधिष्ठाता असद्भूत व्यवहाराने स्वामी असताना देखील सुस्थित सर्वांगत्व लावण्यादी गुण त्या केवली पुरुषाच्या मध्ये अभाव असल्यामुळे, अभावात आहे ना, अभाव असल्यामुळे केवली पुरुषाचं स्तवनम न स्यात्. केवली पुरुषाचं स्तवन झाले नाही. केवलीच्या आत्म्याचं स्तवन झालं नाही. कुठे झालं स्तवन सांगा. त्यांच्या ज्ञानगुणाचं स्तवन केलं का, चारित्र्य गुणाचं वर्णन केलं का, श्रद्धा गुणाचं वर्णन केलं का, नाही वर्णन केलं. केवलीच्या अस्तित्वाबद्दल वर्णन केलं का, नाही. वस्तुत्व गुणाबद्दल वर्णन केलं नाही. द्रव्यत्व गुणाबद्दल वर्णन केलं नाही. प्रमेयत्व गुणाबद्दल वर्णन केलं नाही. लोगोबद्दल वर्णन केलं नाही. प्रदेशत्व गुणाबद्दल वर्णन केलं नाही. त्याच्यामध्ये असणारी शक्ती त्याचं वर्णन केलं का, नाही. मग केवलींच्या गुणांचंच वर्णन नाही, मग केवलींची स्तुती नाही. मग आपण जर ठरवलं काय आहे मोक्षाला जायचं, मग मोक्षाला जाण्यासाठी मोक्ष मार्गावर आरूढ होणार, तर मोक्ष मार्गावर आरूढ होणार तर आत्म्याच्या गुणांचं स्तवन केलं तर आत्मचिंतन होणार. आत्म्याचं चिंतन ना, मग आत्म्यांच्या गुणांचं चिंतन नको व्हायला. आत्म्याच्या गुणांचं जर चिंतन केले तर त्या आत्म्याचं चिंतन होईल, आत्म्याचं ध्यान होईल, आत्म्याबद्दल विचार होईल. पण आत्म्याबद्दल विचार केला नाही आणि शरीराबद्दल विचार केला आणि मी आत्म्याचा विचार केला म्हटलं तर तू काय काय कसे. जर असं सामायिकात विचार करू, हे शरीराचा आकार पाहिला आणि त्या आकारासारखा मी आहे असा विचार केला तर शरीराला संस्थान आहे, शरीराला आकार आहे, त्याचा जर विषय बनवला
तर शरीराचा विचार झाला, उज्ज्वलाचा विचार झाला. शरीराच्या रंगाबद्दल विचार केला तर आत्म्याचा अस्पर्श अरस गंध वर्ण चैतन्यमय असणाऱ्याचा विचार झाला नाही. मग सामय कुठे झालं? समय म्हणजे आत्मा, इक म्हणजे मय, आत्ममय होणं म्हणजे सामायिक. मग आत्म्याच्या गुणांचा विचार केला नाही तर सामायिक झालं नाही. श्रद्धा गुणावर ठेवायची, आत्म्याबद्दलची श्रद्धा करायची. मग आत्म्याचे गुणधर्मच माहीत नाही तर आत्म्याबद्दलची श्रद्धा कुठे बसली? श्रद्धाही झाली. शरीराबद्दलचा विचार केला, शरीराबद्दल श्रद्धा झाली. बाहेरच्या दगडधोंडे मातीबद्दलचा विचार केला, दगडधोंड्याची मातीचा विचार झाला. डोंगराचा विचार केला, झाडं झुडपं माती याचा विचार झाला. आत्म्याचा विचार कुठे झाला? केला का आत्म्याचा विचार? मग आत्म्याचा विचार केला नाही तर आत्म्याचं ज्ञान झालं नाही, आत्म्याबद्दलचा विचार केला नाही तर आत्म्याबद्दलची श्रद्धाही बसली नाही. ज्या माणसाबद्दल तुम्हाला काही माहिती नाही त्याच्यावर तुमची श्रद्धा असते का? तुम्हाला इथे व्यापार करताना सांगितलं की तुम्ही इथून एक ट्रक भरून ज्वारी मुंबईला पाठवा. कोण व्यापारी, कसा, काय आहे, त्याची पद्धत काय आहे, चांगला सचोटीचा आहे वगैरे का वाईट आहे याची काही माहिती नाही. त्याची तुम्हाला काही माहिती नाही मिळाली. मग तुम्ही त्याच्याकडे ट्रकवर माल पाठवत नाही. तुम्ही तिथे याबद्दल, ही पिढीबद्दल विचार न करता की ही पिढी चांगली आहे का, व्यवस्थित आहे का, या पिढीबद्दल, आडत्याबद्दल, पिढीबद्दल विचारता की नाही? की माल आपला दिला पाठवत नाही, ताब्यात देत नाही. घेऊन जरी गेला तर ती पेढी तिथे पाहता. ट्रकभर माल जरी घेऊन गेला, पैसे जर त्यांनी दिलेले नाही, घेऊन जरी गेला समजा, तरी तिथे पेढी सचोटीची आहे कशी आहे हे पाहता. आणि नसेल तर जरी त्याच्याकडे गाडी घेऊन गेला, गाडी तिथे उभी करीत नाही, दुसरीकडे माल उतरवतो. जिथे तुम्हाला सचोटीची पेढी वाटते तिथे नेऊन ठेवता. कारण तिथे लक्षात काय आलं की हा मनुष्य गदाबाज आहे, दिवाळं काढलंय. म्हणजे ही माहिती घेता आणि मग माल उतरायचं का न उतरायचं ठरवता. मग ज्या पिढीवर आपल्याला पाठवायची आपली चेतनोपयोग पर्याय, त्या पिढीचा विचार नको. ध्रुव बाबा कसा आहे, काय आहे, त्याची काय माहिती नाही, मला पाठवून दिली आमची पर्याय. आणि कुठे पाठवली? ध्रुवाकडे न पाठवता वास्तविक पाठवली कुठे? शरीराकडे. आणि समजू लागलो की मी ध्रुवाकडे माल पाठवलाय, मला फायदा होईल. पाठवला कुणाकडे? जोगाकडे, दगाबाज माणसाकडे आहे ना. दगाबाज माणसाकडे पाठवला माल आणि समजायला लागलो की आता ड्राफ्ट येईल, मग ड्राफ्ट येईल, पैसे येतील, बँकेत जमा होतील, गाणं गायला लागलो. इतर लोकांनाही म्हणालो आता मला या धंद्यात फार फायदा मिळेल. लोकही म्हणाले बरं छान आहे. आणि गंमत काय झाली? महिना झाला, 2 महिने झाले, 4 महिने झाले, 5 महिने झाले, 8 महिने झाले, वर्ष झालं, 10 वर्ष झाले, कुठे आहे काय? ड्राफ्ट येतच नाही. कसं काय हो? लोकांनी सांगितलं ती पेढीच नव्हती, दगाबाज होते. त्यांनी असा लोकांचा पुष्कळांचा माल गोळा केला आणि सुवाल्या केला आहे, पळून गेला आहे, खाऊन मोकळा झालाय, म्हणजे काही येत नाही. मग अशी ही चेतनोपयोग पर्याय जी आहे ती आमचं असणारं महान रत्न, महान माल आम्ही या शरीराकडे पाठवले. आणि शरीराचं पाहिलं काय, या दगाबाज माणसाने शरीराने आपलंच काम करून टाकलं. त्याने शरीराचा विचार झाला. मग ती चेतनोपयोग पर्याय जर शरीराचा विचार करेल तर ती शरीरानं खाऊन टाकल्यासारखी झाली, व्यर्थ गेली. मग असं आपण अनंतभाव केले की शरीराला खाऊ घातले, शरीराला खाऊ घातले नाही याचाच विचार करणार झाला. शरीराला अन्न दिले, शरीराला अन्न दिले नाही याचाच विचार केला. म्हणजे मोटारीला तेल घातलं, पाणी घातलं किंवा पाणी घातलं नाही, तेल घातलं नाही, बॅटरी घातली का बॅटरी घातली नाही, करंट आहे की करंट नाही याचाच विचार केला. त्यात आत्म्याचा विचार कुठे झाला? काहीच विचार केला नाही. मग म्हणतात तुम्ही आत्म्याची स्तुती केली का?
मग मोक्ष मार्गावर जाण्यासाठी आत्म्याचे स्तवन केले पाहिजे, आत्म्याच्या गुणांचा विचार केला पाहिजे. आज तुम्ही मुनी झाला नसा, पण पूर्वी पुष्कळ वेळा मुनी झाला आहात. नवग्रवेका देखील गेला. आज तुम्हाला एका मांडी घालून बसला येत असेल, पण तेव्हा अशा रीतीने बसत होता की बस आसन हलत नव्हते. मुंग्या चालल्या तरी काय करीत नव्हता, लोकांनी बडवलं तरी काय करीत नव्हता. इतके शांत धीर गंभीर बाहेरून दिसत होता. मग काय बिघडलं तेव्हा, काय झालं? तेव्हा तर व्रत पाळलीच होती की सगळे. आत्मज्ञान नव्हते. म्हणजे काय, आत्म्याबद्दलच्या गुणांची माहिती नव्हती म्हणून ज्ञान नव्हते. मग आत्ताचे हे भाव तसेच घालवावयाचे का? पूर्वीची परिपाटी जी आहे तशीच अवलंबन करणार का, की आत्म्याचे गुणधर्म माहिती करून घेणार नाही, आत्म्याच्या गुणधर्माबद्दल विचार करणार नाही, आणि मग हेही जीवन कसं जाईल, व्यर्थ जाईल. मग आत्म्याच्या गुणांचं जर स्तवन केलं नाही, मग डोंगराचं स्तवन केलं, काय मिळालं? काय मिळून सांगा. नाही सांगितलं, रशियात जाऊन आलो, अमेरिकेत जाऊन आलो, तिथला पर्वत कसा आहे, तिथली नदी कशी आहे, तिथली दर्याखरे कशी आहेत, चंद्रावरची माती आणली, चंद्राच्या मातीचा विचार केला, त्यात एकाग्र होऊन संशोधन केले, हे ना, मंगळावरच्या माहितीचा विचार केला, त्याचे स्पेक्ट्रम्स पाहिले, बुधावरचे स्पेक्ट्रम्स पाहिले, माहिती है ना, जसं टीव्हीवर पाहतो तसं रंगीत कलर, रंग वगैरे तांबडे पिवळे निळे असे ते सगळे पाहिले. त्याचं संशोधन वाचण्यात झालेले. काय आत्म्याचं चिंतन केलं सांगत काहीच नाही. ग्रंथाचे कव्हर चांगला आहे असा विचार केला नाही. कव्हर याचं ग्रंथाचं समजताच्या ग्रंथाचं हो, छान पैकी सुंदर डिझाईन आहे, चित्र छान आहे वगैरे वगैरे विचार केला. आत्म्याचं काय केलं, काहीच केलं केलं का? मग समय म्हणजे वेळ, समय म्हणजे मात्रा, त्याच्या तालात राहिलो. गायनाच्या तालात जर आम्ही राहिलो आणि आत्म्याच्या तालामध्ये जर आलो नाही, आत्म्यांच्या गुणांचा विचार झाला नाही, तरी बाहेरच राहिलो की. आत्म्याच्या मूलभूत वस्तू स्वरूपाबद्दल, एकत्रिभक्त आत्म्याबद्दल प्रतीती केली नाही तर आत्म्याचे स्तवन झाले नाही, आत्म्याची भक्ती झाली नाही, आत्म्याची स्तुती झाली नाही. मग काय करायला की जनता? दुसरे म्हणते आंबे खायचे, लाडू खायचे, पेढे खायचे, चिवडा खायचा, बर्फी खायची, सेव खायची, भेळ मिसळ खायची, ते तिथे विचार करतात. मग ते विचार काय, भक्ष्याचा विचार करीत नाहीत, तेही बाहेरच राहिले. आणि भक्ष्याचा विचार करूनही केवळ भक्ष्यावरच राहिलो, आत्म्याच्या गुणाकडे आलो नाही, तरी दूरच राहिलो की नाही. याचा अर्थ तुम्ही अभक्ष्य खा असा अर्थ नाही, परंतु आत्म्याच्या गुणांचं चिंतन केलं पाहिजे हा अर्थ आहे. तिथे तर आलाच आहात, मंदिरात आला आहात, शास्त्र श्रवण करता आहात, पण मूळ गाभा पकडायचा. केवळ स्वाध्याय नव्हे, स्वच अध्ययन करायचं. बहिरंग स्वाध्याय तर झालाच, पुष्कळ आपण शास्त्र वाचले, ग्रंथ वाचले, पण जर आपण आत्म्याच्या स्वरूपाबद्दलची प्रतीती केली नाही तर आत्म्याचे स्तवन झाले नाही. पंचास्ती काय संग्रह पाहिजे, भाव नमस्कार, जिन भाव नमस्कार, त्याला काय म्हटलं, असाधारण नमस्कार. मग लोकांचा हातपाय जोडण्याचा नमस्कार तर रोज करतात, द्रव्य नमस्कार तर करतात, पण भाव नमस्कार म्हणजे आत्मानुभूतीला म्हटलंय भाव नमस्कार, तो आहे असाधारण नमस्कार. साधारण नमस्कार, द्रव्य नमस्कार. का साधारण म्हटलं, घराची तुम्ही मांडणी जी केली त्याचा विचार केला, तसंच मंदिराच्या मांडणीचा विचार केला, आत्म्याचा विचार कोणता केला, कोणताच केला नाही. मग कसे मोक्ष मार्ग असत?
असा प्रश्न ज्याच्या त्याने स्वतःला विचारायचा. आणि जर खरोखर आत्म्याच्या स्वभावाबद्दल चिंतन करीत असेल तर प्रतीती करीत असेल तर भाव नमस्कार झाला, असाधारण नमस्कार झाला, अनुभव घेतला. महत्वाचा गाभा आहे. तेव्हा आपण केवळ बाहेरची व्रते पालन केली, शुभभाव केले, पण आत्म्याचा नमस्कार झाला का नाही झाला. बघा, आत्म्याचं श्रवण केव्हा म्हणतात, शुद्धोपयोग प्रगट करणे याला म्हणतात असाधारण स्तवन. असाधारण स्तवन, स्तवन म्हणा, स्थिती म्हणा. किंवा याचा विषय आहे निज ध्रुव, निज चिदानंद. हा केला तरच खरा. आणि हे न करता काय, समजा महावीराचा विचार केला, ते महावीर, मग काय झाला, शुभ भाव झाला. अशुभ म्हणत नाही, त्याला म्हणतात साधारण स्तवन. साधारण स्तवन. तेव्हा महावीरांच्या द्रव्यगुण पर्यायाचा विचार केला तर, महावीरांच्या द्रव्यगुण पर्यायाचा विचार केला तर हा साधारण भाग आहे. आणि महावीरांच्या शरीराचा विचार केला तर हलका शुभ, कमी दर्जाचा शुभ. या साधारणातला आणखी साधारणपणा. आणि कुणाचं, महावीरांचं शरीर, आपलं शरीर नाही, की परमावधारी शरीर आहे वगैरे हलका. आणि आपल्या शरीराचा विचार केला तर आपले शरीर कोणते, हे पुद्गलाचे उपचाराने आपले है ना. शरीर जे आहे काळा आहे किंवा गोरा आहे, नाक चांगला आहे, डोळे चांगले आहेत, याचा विचार केला. मग याला तर म्हटलं शुभ भाव. मग महावीरांच्या शरीराचा विचार केला आणि आपल्या शरीराचा विचार केला, फरक काय पडला. म्हणून याला साधारणात टाकलं. महावीरांच्या द्रव्यगुण पर्यायाचा विचार केला, मूलभूत गुणवैतेचा विचार केला, तरी तो साधारण स्वरूपाचा शुभभाव. असाधारण मंगल झालं नाही, असाधारण स्तवन झालं नाही, आणि हे असाधारण स्तवन झालं. मग हे स्तवन केले, निज ध्रुवाचे स्तवन केले तर स्तवन, नाही तर सगळं हेय टाकाऊ. हे सगळं कुठे आलं पुन्हा, हे दोन्ही कशात मिसळले गेले, अशुद्ध भाव है ना. हे सगळे कशात आले, अशुद्ध भावात आले. याला म्हणतात शुद्ध, शुद्धाहून भिन्न तो अशुद्ध. मग या अशुभ भावापेक्षा महावीरांच्या बद्दलचा विचार केला, शुभ भाव झाला. पण जो इथेच अडकला आणि वरच्या निज ध्रुवाचं चिंतन करीत नाही, अनुभव करीत नाही, बहिरंगातच राहिला, याच्या शुद्ध भावाच्या बाहेर राहिला. काय फायदा झाला. अष्टक दिले, काय विचार केला, तांदूळ कसे आहे, पाणी कसं आहे, चंदन कसं आहे, गंध कसा आहे, फूल कसं आहे, नैवेद्य कसा आहे, धूप कसा आहे, फळ कसं आहे, आरती कशी आहे, या कोणत्या आत्म्याच्या गुणांचं वर्णन झालं मला सांग. पुष्कळ इच्छा आहे. तसं ती केलं म्हणाले मोक्षाय महावीराय, तिथे महावीराचं नाव आलं, मोक्षाचं नाव आलं. परंतु या आत्म्याच्या कोणत्या गुणांचा, निज आत्म्याचं कोणतं गुण आहे सांगा. या निज आत्म्याचे गुण नाहीत तर नियमाने आत्म्याचे स्तवन झाले नाही. कोणत्या कक्षेने, या अपेक्षेने. ते शुभभावमय स्तवन जे आहे त्याला स्तवन म्हणत नाही. लोक कुठे पाहतात, अशुभापेक्षा आम्ही हे शुभभावात्मक स्तवन केलं की नाही असे विचारतात. ते खालून वर पाहतात.
म्हणून या मूळ जागातून पाया याच्याकडे कुठे खाली गेले की नाही? शुद्ध भावाच्या पेक्षाने शोभा कुठे गेले? खाली गेले. मग अशुभ भाव तर खाली आहेतच. कोणी शंका काय विचारतात, मग आम्हाला शुभ करू नका म्हणजे अशुभात जा म्हणता काय? अहो शुद्धात जायला सांगितलंय म्हणजे